नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 3 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए आनंदराव अडसूळ। हे नुकतंच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती जे आयोग आहे त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि ही महाराष्ट्राशी संबंधित घडामोड असल्यामुळे याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघणं सुद्धा गरजेचं आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। हे जे काही आनंदराव अडसूळ आहेत हे माजी खासदार आहेत आणि यांना नुकतंच या अनुसूचित जाती जमाती आयोग जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं त्याच्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यासोबतच उपाध्यक्षसुद्धा आणि सदस्यांचीसुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहेत। तर या आयोगावर उपाध्यक्ष म्हणून धर्मपाल मेश्राम यांना नियुक्त करण्यात आलेला आहे आणि सदस्य म्हणून गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाडान असं त्यांचं नाव आहे। तर या गोष्टी काही आपण लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे काही आयोग आहे मित्रांनो याचं कार्य काय आहे ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे। जे काही अनुसूचित जाती आणि जमातीचे जे नागरिक आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्या हितासाठी कार्य करणे आणि या संबंधित शासनाला शिफारशी करणे, तर या संबंधितचे कार्य हे या आयोगाचे असतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी अलेक्झांडर डन यांना नुकतंच हे जे काही शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 यासाठीचं देण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे। हे जे काही पुरस्कार आहे ते गणितामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल देण्यात येत असतो आणि हा जो काही पुरस्कार आहे तो 32 वर्षापेक्षा कमी वयाच्या गणित तज्ज्ञाला देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत असतं। कारण मित्रांनो 32 वर्षच का, त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना का दिलं जात नाही, कारण 32 वर्षाच्या आतच रामानुजन यांचं निधन झालेलं होतं। म्हणून हे यांनी जी काही अलौकिक अशी कामगिरी आपल्या वयाच्या अवघ्या 32 वर्षापर्यंतच करून दाखवलेली आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये आपले जे काही भारतीय गणित तज्ज्ञ होते श्रीनिवास रामानुजन यांचं निधन हे झालेलं होतं। म्हणून यांच्यापेक्षा कमी वयामध्ये जो कोणी गणित तज्ज्ञ एक उत्कृष्ट असं योगदान देईल गणितामध्ये त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात असतो, हे आपण लक्षात ठेवा। तसेच हा जो काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराची रक्कम म्हणून $10,000 हे दिले जात असतात आणि हे आपले जे काही श्रीनिवास रामानुजन होते ते कोण होते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। हे जे श्रीनिवास रामानुजन आहेत ते भारतीय गणितज्ञ राहून गेलेले आहेत। त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887ला तामिळनाडू या राज्यामध्ये झाला होता मित्रांनो आणि त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो। तर या गोष्टी आपण यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच जे काही इतर पुरस्कार आहेत जे महत्त्वाचे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते पण आपल्याला बघायचे आहेत। जसं की आबेल हा पुरस्कार मिशेल टेलाग्रँड आहेत त्यांना मिळालेला आहे आणि या आबेल पुरस्काराला गणिताचे नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा। तसेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे यावर्षीचा, तर जेनी एरपनबेक असं त्यांचं नाव आहे। त्यांच्या कायरोस या साहित्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। नुकतेच नासाने अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी कोणते मिशन लॉन्च केले आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी क्रू 9 मिशन असं त्या मिशनचं नाव असणार आहे मित्रांनो। आणि या ज्या काही आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळवीर आहेत त्या आता सध्या जर आपण बघितलं सर्वांनाच माहिती असेल की या एका मिशनसाठी नासाकडून अवकाशामध्ये गेल्या होत्या आणि त्या आता त्या ठिकाणीच तांत्रिक बिघाडामुळे त्या अडकून पडलेल्या आहेत। त्यांना परत आणण्यासाठीचं हे मिशन आहे, म्हणून आपण हे घडामोड या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। जसं की हा जो काही मिशन आहे मित्रांनो या मिशनसाठी नासाने स्पेसएक्स जी कंपनी आहे अमेरिकेतली खाजगी अंतराळ संस्था आहे इलॉन मस्क यांची, त्याच्या मदतीनं हे मिशन लॉन्च केलेलं आहे। आणि या जे काही आपल्या
सुनीता विलियम्स आहेत त्या जून 2024मध्ये बोईंग स्टार लायनर हा जो काही अवकाशयान आहे त्यामध्ये बसून त्यांच्या सहकार्यासह जे त्यांचे सहकारी होते त्या अवकाशामध्ये गेले होते आणि त्यांचं जे काही हे मिशन होतं फक्त 8 दिवसांचं होणार होतं. त्यानंतर त्या परत येणार होत्या. मात्र त्या अवकाशयानामध्ये जे काही तांत्रिक बिघाड झाले त्यामुळे त्या आता तब्बल खूप सारे महिने उलटून गेलेले आहेत तरी त्या ठिकाणीच ते अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीचा हे मिशन आहे. फेब्रुवारी 2025पर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे की सुनीता विलियम्स आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना पृथ्वीवर सुखरूप परत आणलं जाणार आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघायच्या अगोदर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर अवश्य लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच सशस्त्र बल चिकित्सा सेवा अर्थात आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए आरती सरीन. या जे काही आहेत त्या भारतातल्या पहिल्या महिला आहेत मित्रांनो ज्या की सशस्त्र बल चिकित्सा सेवा जे आहे त्याच्या महासंचालक या बनलेल्या आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो कारण एक महिला या पदावर नियुक्त करण्यात आलेली आहे आणि ही भारतातली पहिली महिला आहे. तसेच मित्रांनो आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्राच्या ज्या काही पहिला महिला मुख्य सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे सुजाता सौनिक. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर महाराष्ट्रामध्ये प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. आपण ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या काही इतर महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये त्यासुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ज्या प्रीती सुदान आहेत त्या UPSCच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राहुल नवीन यांची EDचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. राजवीर सिंग भट्टी यांना CISFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. दिनेश त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. उपेंद्र द्विवेदी हे भारतीय सेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि अमरप्रीत सिंग हे जे काय आहेत ते भारतीय वायुसेना प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. या काही अलीकडच्या काळामध्ये झालेल्या नियुक्त्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. नुकतेच कोणत्या कंपनीने अग्निवीरांसाठी 15% आरक्षणाची घोषणा केली आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी ब्रह्मोस एरोस्पेस. हे जे काही कंपनी आहे त्या कंपनीने जे अग्निवीर आहेत त्यांच्यासाठी 15% आरक्षणाची घोषणा केलेली आहे. त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. भारत आणि रशिया या 2 देशांची ही संयुक्त कंपनी आहे मित्रांनो ब्रह्मोस एरोस्पेस. आणि या ठिकाणी जे काही अग्निवीर 4 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर जे परत येणार आहेत रिटायरमेंटनंतर तर त्यांना 15% आरक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर त्या संदर्भातली घडामोड आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2 ऑक्टोबर. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी जगामध्ये 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा दिवस मित्रांनो संयुक्त राष्ट्र जी महासभा आहे त्याने 15 जून 2007ला एक ठराव पारित केला होता या संदर्भात. त्यानुसार हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच 2024ची थीम काय होती तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. शांततेची संस्कृती जोपासणे असं या 2024ची थीम होती. त्यानंतर आपण जसं शेवटी काल ज्या काही घडामोडी घेतलेल्या होत्या त्याचं एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी देशी गाईला नुकतंच महाराष्ट्र राज्याने राज्यमातेचा दर्जा हा दिलेला आहे.
त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, रशिया. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता आयफा अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ॲनिमल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यामध्ये देण्यात आलेला आहे. काल आपण याविषयी डिस्कशन केलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशामध्ये हेलेन नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता काजिंद नावाचं संयुक्त सैन्याभ्यास कोठे पार पडला, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, उत्तराखंड या राज्यामध्ये हे काजिंद नावाचं संयुक्त सैन्याभ्यास पार पडणार आहे मित्रांनो. त्या संदर्भात डिटेलमध्ये अभ्यास आपण काल केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की विश्व हृदय दिवस कधी साजरा केला जातो, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 29 सप्टेंबर हा जगामध्ये वैश्विक हृदय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर या सर्व प्रश्नांविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. त्यानंतर मित्रांनो काल जे काही आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता तो असा होता की महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, आणि याचं योग्य उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, एस चोकलिंगम हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर मित्रांनो आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. जरी उत्तर नाही आलं तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल मित्रांनो की तुम्हाला जे काही प्रश्न सोडवण्याची भीती आहे ते राहणार नाही, आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षामध्ये तुम्हाला दिसणारच आहे. म्हणून उत्तर द्या प्रत्येकाने. उत्तर न देता कोणीही पुढं जायचं नाही. त्यानंतर मित्रांनो थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. तर थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.